तर हा भाडकाव एक काय म्हणतो तर बघा, सगळ्या लेडीजसाठीच आहे. ज्या बाया मॅक्शा वापरतात ना, ज्या बाया मॅक्शा वापरतात त्या मॅक्शीच्या आतमध्ये बोंगळ्या असतात. का रे, तुझी आई पण साडी वापरते, तर तुझ्या आई पण साडीच्या आतमध्ये बोंगळी असेल. तुझी बायको काय वापरत असेल, ड्रेस वापरत असेल, गाऊन वापरत असेल, त्याच्या आतमध्ये पण ती बोंगळी असेल. हां, आणि तू वापरतो तर तू तरी कुठं, तू पण कपड्यांच्या आतमध्ये बोंगळाच आहेस की. तर असल्या भाडकावांचं काय करायचं सांगा, असल्या भाडकावांचं काय करायचं सांगा. हे सगळ्या त्याची पण बायको गाऊन घालते, सगळ्या बायकांच्या इज्जतीचा प्रश्न आहे शेवटीला. सगळ्या लेडीजना बोलल्या, आजकाल सगळ्या लेडीज गाऊन घालतात. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा. तो किती घाण बोलला आहे बघा. मॅक्शीवरच्या बाया म्हणजे सगळ्या मॅक्शीवरच्या आल्या आणि त्यांनी असे पण कमेंट्स केले, मॅक्शीवर लाईव्ह घेणाऱ्या आणि मॅक्शीच्या आतमध्ये बोंगळ्या असणाऱ्या, मॅक्शा घालणाऱ्या गाऊनच्या आतमध्ये बोंगळ्या असतात. म्हणजे किती नीच लोक आहेत हे. हां, किती नीच लोक आहेत. फेक आयडिया काढतात आणि काय करतात, ओरिजिनल आयडीने येऊ शकत नाही म्हणून फेक आयडीने येतात. पहिली सुरुवात काय करतात, चॅनलवरती येतात, चांगले चांगले बोलतात, वाईट नंतर बोलायची सुरुवात करतात हळूहळू. आणि मग परत फेक आयडिया काढायच्या. चुक्या तुमच्या आहेत ना, तर मान्य करत जा, समजलं ना. आणि तुम्हाला आमच्या चॅनलवरती कोण बोलवायला येत नाही का, माझ्या लाईव्हला कोण बोलवायला येत नाही तुम्हाला, माझ्यावरती जळणं पहिलं बंद करा. माझ्यावरती जळा तर कधी सुखी राहणार नाही तुम्ही, स्वतःच जळून खाक व्हाल. तुमच्यासारखे असले उठाठेवी करत नाही मी घाणेरडे. माझा संसार मला खूप महत्त्वाचा आहे. पहिली गोष्ट, लाईव्हच्या सोशल मीडियाच्या जीवा आम्ही जगत नाही आहे. उठलं सुटलं मला तेवढीच कामं नाही सोशल मीडियावरती येऊन बसायला. आणि माझ्या मनात पण असं नाही की माझ्या मागून येऊन लेडीज पुढे चालले आहेत किंवा काय चाललं आहे. मला काहीच घेणं नाही, त्यांचे कष्ट आहेत ते चाललेत पुढं. माझी 2 लेकरं आहेत, माझ्या लेकरांचं सगळं मला आवरायला लागतं, सगळं करायला लागतं. आणि माझे मिस्टर इथं नाही, माझे मिस्टर पुण्याला असतात. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की माझे मिस्टर पुण्याला असतात आणि सगळ्या गोष्टी मी मॅनेजमेंट करते, ॲडजस्ट करते. माझ्या ठिकाणी तुम्ही कोण करू पण शकणार नाही. एवढंच 1 महिन्याच्या लेकराला घेऊन मी एवढं करत आले, पावसा पाण्यातनं, उन्हातान्हातनं, सगळ्या गोष्टी. तुम्हाला माहिती आहे, घरात 1 माणूस असू दे किंवा 10 माणसं असू दे, सगळ्या गोष्टी लागत असतात. आणि भाडकाव, तू मला अशी जी कमेंट्स केलीस, तुला ना तुझ्या घरात घुसून तू कुठली आयडी काढ, तू किती फेक आयडिया काढ, मला माहिती आहे तू ओरिजिनल आयडीने कोण आहेस तो, बरं का. तर तू किती फेक आयडिया काढ, अगोदर फेक आयडीने कमेंट्स केला आणि नंतर मग ओरिजिनल आयडीने खाली उतरतो कालच्या लाईव्हला. हां, म्हणजे हेच काय तुमची लायकी दाखवता, तुमच्या असली रूप दाखवता का तुम्ही? हां, अरे तुम्हाला तेवढेच धंदे आहेत का, तुम्हाला कामधंदा काहीच नाही. अरे हे सगळे धंदे सोडून ना कामधंदा करा. आणि हे बघा, जाळणारे पडणं, अजूनच जळवायचं. मागं भुकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून मी पुढे पुढे जात असते. लक्षात ठेवा, मला कोणाची गरज नाही. मी इथे पण राहते ना, मी कुणाच्या उगीत नसते, दुगीत नसते. माझी मुलं, मी, आमचं घर आमचं असतो आम्ही. आम्हाला काहीच गरज नाही कुणाची. पण माझं जर वाईट कराल किंवा माझा जर वाईट करायचा विचार कराल तर तुमचं कधीच चांगलं होणार नाही, कधीच नाही. कारण की दुसऱ्याला खड्डा काढतो ना, त्या खड्ड्यामध्ये आपल्याला जावं लागतं. तेव्हा लक्षात ठेवा, जेव्हा दुसऱ्याकडे तुम्ही बोट करताना तेव्हा स्वतःकडून बोटं 4 शिल्लक असतात, हे विसरू नका. काय तुम्ही एवढे धुतल्या तांदळाचे नाहीत की दुसऱ्याला दुसऱ्याकडे बोटं करायला. आणि नवऱ्याने मला सोडायला लग्न केलेलं आहे, तुमच्यासारखं नाही का हात धरून पळून नाही आले मी, समजलं का. 4 चौघांमध्ये लग्न करून आले. तुमच्या जातीमध्ये सवय असेल लग्न केलेल्या बायकोला सोडायची आणि 17 जणांना घेऊन फिरायची. आमच्या जातीत नाही सवय तशी. मी एक कट्टर शिवकन्या, कट्टर भीमकन्या आहे.
आम्हाला सवय नाही तशी सोडायची. भाडकावसाला झालेला